जेथे कीर्तन करावे तेथे अन्न सेवावे. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. तट्टा ऋषभाशी दाना, तृण मागो नये जाणा. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. तुका म्हणे द्रव्य घेती, तुका म्हणे द्रव्य घेती, देती तेही नरका जाती. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. विठ्ठला विठ्ठला मंगल भवन अमंगल हारी. मंगल भवन अमंगल हारी. द्रवौ दशरथ आजीर बिहारी. द्रवौ दशरथ आजीर बिहारी. जय 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 हनुमान गुसाई. कृपा करहु गुरुदेव की नाई. मंगल भवन अमंगल हारी. द्रवौ दशरथ आजीर बिहारी. राम सिया राम सिया राम रे राम. राम सिया राम रे राम. राम. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न सेवावे. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. पांडुरंगा करू प्रथम नमन. 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 दुसरे दुसरे चरण सणताचे त्यांच्या गोपालाने. कसे तावे तारू त्यांच्या गोपालाने. कसे तावे पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. वर्णानामर्थ संगानाम रसानाम छंदसामपि. मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको. जो सुमिरत सिद्धि होय गणनायक करी बर बदन. करऊ अनुग्रह सोय बुद्धिराशि शुभ गुण सदन. सियावर रामचंद्र पद जय शरण. शंकर हरि ओम जय जय सिया राम. जो सुमिरत सिद्धि होय गणनायक करिवर वदन. करऊ अनुग्रह सोय बुद्धिराज शुभगुण सदन. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न सेवावे.
बुक्का लावू नये व्हाळा, माळ घालू नये गळा. सद्गन चिद्गन आनंदगन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवंताच्या कृपेनं आज चतुर्थ दिवसाची सेवा आणि तदनिमित्तानं जो अभंग घेतला आहे हा अभंग कीर्तनकारांची आचारसंहिता आहे. वास्तविक आज कीर्तन माझं नव्हतं, सगळ्यांना माहिती आहे. यावर्षी मी टाळलं होतं, उपवास पदयात्रेला गेलेलं असल्यामुळं. तिकडनं आल्यानंतर पुन्हा कुठं जाणं होतं माहीत नसल्यामुळं मी कार्यक्रम कोणताच घेतलेला नव्हता. 4-5 दिवस मोकळे ठेवलेले होते. आणि परवाच बाबांना भेटून आलो मी, ज्यांचा कार्यक्रम होता. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आणि या जिल्ह्यातले नाही, महाराज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्या बाहेर देखील बाबांची कीर्ती आणि विरक्त महात्मा, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध असे परमपूज्य आपले हरिभक्तपरायण माधवबाबा यांचं कीर्तन. आणि मी ज्या वेळेला गेलो भेटायला तेव्हा सलाईन लावलेलं होतं. तेव्हा स्वाभाविकच तब्येत ठीक नसल्यामुळं मी सकाळी फोनवर बोललो की बाबांची तब्येत ठीक नसेल तर मी सेवा करू शकतो. मी स्वतःच इच्छा व्यक्त केली त्यांना आराम असावा म्हणून. पण अतिशय आनंदाची की आमचे पांडुभाऊ गेल्यावर त्यांनी सांगितलं का मी येतो. म्हणजे दुपारी तब्येत ठीक होती, दुपारी कीर्तनही केलं मठामध्ये त्याने थोडंसं, परंतु अचानक पुन्हा तब्येत गडबड झाली. आणि वय झालेलं असल्यामुळे आता 96 वर्षाची अवस्था आहे, कधी होऊ शकतं. आणि त्यामुळं नाही तर ते आले असते तर मीच आग्रह करून त्यांचं ऐकायला मलाही मिळालं असतं, परंतु ते नाही आले म्हणून मी उभं राहिलो आहे. आता उभं राहिल्यावरती आजच्या दिवसासाठी मी स्वतंत्र होतो कोणताही अभंग घेऊन. पण हाच अभंग का घेतला, आपल्या भागामध्ये इथं पांढुर्लीला एक सप्ताह चालू आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेले निरपेक्ष कीर्तनकार पाकिट मुक्त असं वर लिहिलेलं आहे. एकाही कीर्तनकाराला पाकिट नाही. जिल्ह्यामध्ये पहिलाच सप्ताह होऊन राहिला तसा इथे, बाकी ठिकाणी झालेले मी बघितले, परंतु इथं. आणि पांडुभावांचं म्हणणं होतं की आपणही इथं असा राबवावा यांचं मनोगत आणि माझ्याही मनामध्ये होतं. म्हटलं ओढून ताडून विषय आणण्यापेक्षा याच अभंगावरती बोललेलं ठीक राहील. अशा दृष्टीनं हा अभंग कीर्तनकारांची आचारसंहिता कशी असावी ही संतांच्या मतानुसार बरं का. संतांची हे मतं नसतात, सिद्धांत राहतात. मत हे महाराज लौकिक राहतात व्यवहारामध्ये, पण संतांचे सिद्धांत राहतात. झालंय काय माहिती आहे का, संतांचे सिद्धांत पालन करणारा पारमार्थिक वर्ग, आध्यात्मिक वर्ग पांगळा झालाय. पांगळा झाल्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? याचा अर्थ पायाने नाही, हे सिद्धांत आचरण करायला कोणी तयार नाहीत. या दृष्टीनं अध्यात्म झालंय पांगळं आणि विज्ञान झालंय आंधळं. तुम्ही मला असं कसं काय बोलता विज्ञान आंधळं? विज्ञानामध्ये जे प्रयोग केले जातात, विज्ञानामध्ये प्रयोग असतात, परिणामाकडे नाही बघत महाराज. ते विज्ञानाची उत्पत्ती हिंसेतून आहे, अध्यात्माची उत्पत्ती अहिंसेतून आहे. आता जे विज्ञान शाखेचे लोक आहेत त्यांना माहिती आहे, जे शिकलेले आहेत. सुरुवातीला तुम्हाला विज्ञान शिकवताना सरडे कापा, बेडूक कापा, हिंसेतूनच शिकवलं जातं महाराज. आणि अध्यात्मात ऋषीमुनीने आमचे कंदमुळं खाल्ली, तपस्या केली आणि त्यातून सिद्धांत निघालेले. म्हणून अध्यात्म झालंय पांगळं, विज्ञान झालंय आंधळं. दोन्हींची सांगड घालण्याची गरज आहे.
कारण विज्ञानाशिवाय आता मनुष्य जगू शकत नाही, इतकं विज्ञान आवश्यक होऊन बसलंय. आणि अध्यात्मही तेवढंच आवश्यक आहे. पण परस्पर विरोधी असल्यामुळं यांची सांगड कशी घालायची, बारकाई नाही का बरं का, कुणी बोलू नका. मग पांगळ्या व्यक्तीला आंधळ्याच्या खांद्यावर बसवायचं. पांगळं कोण आहे? अध्यात्म. आंधळं कोण आहे? विज्ञान. पांगळ्या व्यक्तीला आंधळ्याच्या खांद्यावर बसवायचं. डोळे कोणाचे उपयोगाचे? पांगळ्याचे. आणि पाय कोणाच्या उपयोगाचे? आंधळ्याचे. म्हणजे आध्यात्मिक सिद्धांतावरती वैज्ञानिक प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. प्रयोगच कोणी करायला तयार नाही महाराज. सिद्धांत एवढे मोठे महाराज, एक सिद्धांत जीवनामध्ये आणला तर आपण कृतकृत्य, ज्ञातव्य, प्राप्तव्य पूर्णतेला पोहोचू. सिद्धांत गायले जातात, सिद्धांत सांगितले जातात, सिद्धांताचे पारायण होतात, पण सिद्धांत जीवनामध्ये आणायला कोणी तयार नाही. आणि यामुळं संत मताची आवश्यकता आहे महाराज. आणि पहिली सांगणारीच आचरणात आणत नाही. आपण मराठीमध्ये म्हणतो ना, आडातच नाही तर पोरत कुठून येणार. कमीत कमी सांगणारी ही आचारसंहिता ही श्रोत्यांसाठी नाही. श्रोत्यांसाठी एकच आचारसंहिता. ऐकायचं कशासाठी? ऐकायचं कशासाठी? आता तुम्ही 3 दिवसापासून कीर्तन ऐकतात ना, हा सप्ताह कितवा आहे? सप्ताहाचे कालावधीच माहीत नाही. म्हणजे अखंड पूर्वापार चालत आलेला आहे. इतके सप्ताह ऐकले तुम्ही, आता हा 4था दिवस आहे. श्रोत्यांनी ऐकायचं कशासाठी? समजण्यासाठी. समजून कशासाठी घ्यायचं? करण्यासाठी. आणि करायचं कशासाठी? बदलण्यासाठी. पहिली तुमची आचारसंहिता सांगून टाकतो श्रोत्यांची. ऐकायचं कशासाठी? बोला. समजण्यासाठी. शब्द समजतो ना, माझी मराठी कठीण जात नाही ना. समजायचं कशासाठी? करण्यासाठी. करायचं कशासाठी? बदलण्यासाठी. आणि कीर्तनातून जर बदल होत नसेल, वक्त्यामध्ये नाही, श्रोत्यामध्ये नाही, तर काल अपव्यय महाराज. मनोरंजन आहे. आणि हे स्वरूप आलं काळाच्या प्रभावामध्ये. अध्यात्माला मनोरंजनाचं स्वरूप आलं. आता हे महिमा गाणारे म्हणतात, पण मला महाराज एक कीर्तनकाराचं मी ऐकलं, म्हणे अलीकडं, आता मी नाव नाही घेत कोणाचं, कीर्तनामध्ये कधी कोणाचं नाव घेत नाही, म्हणे की अमुक अमुक व्यक्तीनं अशी कीर्तनं केली की तमाशातली लोक कीर्तनाला आणली. हे वाक्य खरं आहे का? तमाशातली लोक कीर्तनाला नाही आणली, कीर्तनाचा तमाशा करून ठेवला. कीर्तनाचा तमाशा करून ठेवला महाराज. कीर्तनामध्ये अखंड विनोद कुठंच नव्हता महाराज. पहिला लोकांना खूप हसवायचं. ही विनोदाचार्य पदवी कधीपासून निघाली? मला जवळजवळ आता 55 वर्ष झाली परमार्थामध्ये, या क्षेत्रामध्ये. आत्ता महाराज लोकांनी काढले. हसवणारे लोक निघाले, विनोदाचार्य, आणि महिलांची कीर्तनं सुरू केली. आणि याच्यामुळं कलियुगाने इतकं थैमान मांडलंय. संतांचा तो उद्देश होता सिद्धांत तुमच्या अंतःकरणात मुरवण्यासाठी, वातावरणच नाही राहिलं महाराज. हास्यरसामध्ये सिद्धांत वाहून जातात, शांत रसामध्ये सिद्धांत स्थिर होतात. सगळ्या संतांनी कीर्तन परंपरेमध्ये शांत रसाला महत्त्व दिलेले. हां ठीक आहे, थोडीफार झोप आली तर एखादा विनोद केला तोंडी लावण्यापुरता. पण तोंडी लावायच्या पदार्थाने जर ताट भरून ठेवलं तर जेवणार काय मग तुम्ही? असं कीर्तन झालं म्हणतात, पहिल्यापासून पार मोरकुट्यामुळे बरेपर्यंत आम्ही हसलो. मग याला कीर्तन म्हणतात? कीर्तन विनोदासाठी नाही, जीवन बदलण्यासाठी आहे. म्हणून आपल्यालाही बदलायचं आहे आणि कीर्तनकाराने स्वतःलाही बदलायचं आहे. कीर्तनाची फलश्रुती फार मोठी आहे महाराज. कीर्तन
भगवंताच्या सारखं शरीर बनवतं. होय कीर्तन चांग. हरी रूप होय हरी रूप होय हरी रूप होय कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांग कीर्तन होय हरी रूप कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अजून महिमा. कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन नारायणा देईल भेटी. हे नारायण देईल भेटी तेरे नारायण देईल भेटी. सर्वात मोठी फलश्रुती महाराज. भगवंताचं दर्शन होतं, भगवंतासारखं शरीर बनतं महाराज. ही कीर्तन साधना आहे. संत प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे, वेद प्रणीत आहे. परंतु याला विकृती कलियुगामध्ये एवढी आली आणि म्हणून आवश्यकता आहे महाराज. ज्यांनी कीर्तन करून पैसे कमवले, पार विमान घेऊ शकतील एवढे पैसे आले बरं का. आणि बाकीचे लोक दरिद्री. आणि संतांच्या वाणीमध्ये येतं, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. घेणाराच नाही बरं का, देणारा. आणि देणारा एक नसतो, संपूर्ण गाव असतो. तो तो नरकात जातो, पण तो मग सगळ्यांना घेऊन जातो महाराज. कीर्तनकारांचे 4 प्रकार झाले. आता विशेष निघाला तर मी संपूर्ण सांगून टाकतो. अजूनही असे कीर्तनकार आहेत की स्वतःच्या भाड्याने येतात, कीर्तन करतात आणि जातात. 1 नंबर. दुसऱ्या नंबरचे आहे भाड्यापुरते पैसे घेतात, फक्त 1 पैसा जास्त घेणार नाही. दिलेलं पाकिट भाड्यापुरते काढून घेणार, बाकीचं वापस करणार. असे 2 नंबरचे. तिसरा नंबर आहे दिलं तेवढं घेणार, बोलणार नाही काही. आणि चौथा नंबर आहे ठरवून घेणार. मी याचे प्रकार कसे करतो माहिती का. पहिल्या नंबरचे जे आपल्याच भाड्याने येतात आणि कीर्तन करून जातात, हे डिस्टिंक्शनमध्ये पास आहे. भाड्यापुरते घेतात, हे फर्स्ट क्लासमध्ये 60च्या वर मार्क. दिलं तेवढं घेतात, कडेवर पास, नापास नाही. आणि ठरवून घेतात ते नापास. आता टक्केवारी सांगतो तुम्हाला. ठरवणाऱ्यांची मागणाऱ्यांची किंमत किती, टक्केवारी किती माहिती का. 90% आता सध्या. 5% आहे दिलं तेवढं घेणारे, 4% आहेत भाड्यापुरते घेणारे, आणि 1% आहे फक्त स्वतःचा खर्च करून येणारे आणि कार्यक्रम करून जाणारे. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणते आणायचे ते मला सांगा तुम्ही. पुढल्या वर्षी आपण तसं नियोजन करू. नरकात नेणारे आणायचे का तुम्हाला मुक्त करणारे आणायचे, तुम्ही ठरवायचे. महाराज किती मोठी आचरणसंहिता सांगितली. हे पैशाचं तर आहेच, पैशाचं घेऊच नाही कीर्तनकारांनी.
मी इतका खाली कधीच गेलो नाही ठरवणे इतकं, दिले तेवढे घेत होतो साधू या नात्याने. परंतु आता मला 75च्या वय झालेलं आहे. एस टीमध्ये तिकीट पडत नाही. त्याच्यामुळे मी 1-1.5 वर्षापासून बिलकुल घेणं बंद केलं. इथपर्यंत का हारसुद्धा घ्यायचा नाही. कुणी कार्यक्रमाला जर मला फोन केला तर मी स्पष्ट सांगतो, सत्कार करणार नसतील आणि पाकिट देणार नसतील तर कीर्तनाला येतो. आणि म्हणून अभंग मला घेण्याची हिंमत झाली. मी स्वतः पालन करतो म्हणून. नाही तर जे आधी केले मग सांगितले, माझ्यातच नसलं तर मला अभंग घेण्याची काय हिंमत होती. आणि नुसतं पैशावरती नाही महाराज, तिथं अन्नही सेवन करू नये अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. जेथे कीर्तन जेथे कीर्तन जगद्गुरु तुकोबरायांचे शब्द आहे महाराज. त्रिकालाबाधित म्हणजे तिन्ही काळामध्ये चालणारे. काही वर्तमानात चालतात, पुढं चालत नाही. जसे काही नोटा बंद झाल्या त्या आता चालत नाही. पण संतांचे शब्द जोपर्यंत चंद्रसूर्य आहे महाराज, त्रिकालाबाधित सिद्धांत आहे. तुका म्हणे खरे खरे देवाच्या उतारे खरे देवाच्या उतारे खरे खरे देवाच्या उतारे खरे देवाच्या उतारे. असे शब्द आहे महाराज. इतकी सत्यता याच्यामध्ये की हे नष्ट होत नाही. आणि म्हणून त्या शब्दांना विशेष किंमत आहे. तुकाराम महाराजांनी कीर्तन करायला तेथे अन्न सेवावे असं का सांगितलं? हा, कुंभमेळ्यामध्ये मी बघितलं बरं का, काही ग्रस्ती लोक इतक्या ठिकाणी अन्नदान चालू असतं तरी पण काही लोक आपल्या डोक्यावरती थोडीशी लाकडं घेऊन कुठेही दगडं मांडतात आणि आपल्या हाताने स्वयंपाक करून खाणारे आहेत. कीर्तनकारांमध्ये बरीचशी परंपरा आपल्या संतांची ग्रस्ती परंपरा आहे. पहिली तर गोष्ट परान्न खाऊ नये, आपलं पुण्य जातं आणि कधी कधी अशुद्ध अन्न मिळण्याची जास्त शक्यता असते, म्हणून परान्न भक्षक करू नये.
दुसरी गोष्ट, कीर्तनकार म्हटलं की प्रतिष्ठा निर्माण होते आणि लोक आग्रहाने खाऊ घालतात. त्याच्यामुळं 90% कीर्तनकारांची पोटं पुढं राहिलेली. ते कधी कळतं? उपरणं बांधलं. हां, याचं कारण प्रमाणापेक्षा जास्त ओव्हर इटिंग, आग्रहामुळं. आग्रहाला तुकोबारायांनी पाप म्हटलेले बरं का, आग्रहा नावे पाप. आणि आग्रह करतात लोक, चांगलं चांगलं खाऊ घालतात. आणि महाराज सगळ्यामध्ये पहिलं आहे ना महाराज, रसना नाही जिंकली. हां, जेने रसना जिंकली तै जितेंद्रिया, जेने रसना नाही जिंकली तै जितेंद्रिया मिथ्या बोली. म्हणून जितेंद्रिय बनायचं असेल तर पहिलं रसनेवर कंट्रोल पाहिजे. हनुमानजी भक्तीचा शोध लावण्यासाठी ज्या वेळेला लंकेकडे निघाले महाराज, पहिली हनुमंताला सुरसा आडवी आली. सुरसा, सुरसा शब्दाचा अर्थ भक्तीमध्ये आला तुम्ही, परमार्थ करायला लागला का पहिलं महाराज खाण्यापिण्यावरून बऱ्याच विद्यार्थ्यांचे झगडे होतात. असंच नाश्ता पाहिजे, असंच जेवण पाहिजे. हां, आणि काय होतं माहिती आहे का, द्यायला काय हरकत नाही. पूर्वी तर भिक्षा करून महाराज, पूर्वीचे साधक लोक नुसतं भिक्षा आणल्यावरती तशी नव्हती खात, ती पाण्यात बुडवून खायची, निरस करून खायची, अशी पद्धती होती. आणि ब्रह्मचर्य पालन करायचे, भजन करायचे. परंतु आता स्वादामुळं महाराज परमार्थाचं वाटोळं झालं. म्हणून तेथे भोजन न करा. कारण भोजनात स्वाद घेतला, ज्याचं भोजन सरस त्याचं भजन निरस, आणि ज्याचं भजन सरस त्याचं भोजन निरस. महाराज ज्याने रसनेकडे बघितलं नाही आलं ते. म्हणून महाराज आवड निवड नसते साधकाच्या जीवनामध्ये. बस भूक एक रोग आहे, अन्न एक दवा आहे, अशा दृष्टीनं फक्त पोटामध्ये टाकायचं. आणि निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा, कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. भजन करणारासाठी महाराज. म्हणून कीर्तनकार एक साधक आहे. पहिले तर सिद्धांकडे राहते कीर्तनाची व्यवस्था, ईश्वरकुटीचे संत. एखादा कार्यकर्ता मुलांना त्यांचं वय खेळायचं, त्यांना फक्त दूर खेळायला लावा, खेळू दे त्यांना, पण तिकडे ओट्याकडे खेळायला लावा, नाही तर मग बसून दे त्यांना शांत. मुलं जर कीर्तनात बसले तर संस्कार होतात, बसायलाच पाहिजे. परंतु जर गडबड करत असले त्यांच्या मातापित्यांनी लक्ष ठेवायचं की त्यांना आवाज करू द्यायचा नाही फक्त, नाही तर मग दूर खेळायला लावायचं त्यांना. विठ्ठला विठ्ठला पहिला रसनेवरती प्रहार केला कीर्तनकारांनी, पहिला रसनेवरती विजय मिळाला. पण तेथे अन्न न सेवावे, कारण रसनेचे अधीन होता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, कीर्तनकार म्हटलं का प्रतिष्ठा निर्माण होते, लोक सन्मान द्यायला लागतात, लोक पाया पडतात. आता हे कीर्तनकारांसाठी चिंतन. आणि हे भावी कीर्तनकार होणारे आहेत, माझ्यासमोरही आहेत. हां, पाया पडून घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? जो आपल्या पायावरती मस्तक ठेवतो. आता कीर्तनकार तर सगळ्यांच्या पाया पडू शकत नाही, तुम्ही शेकडो लोक त्यांच्या पाया पडतं, पण कोणत्या कीर्तनकाराला पाया पडून घेण्याचा अधिकार आहे? पाया पडणाऱ्याचं मस्तक आपल्या पायावर येण्याच्या अगोदर आपलं मन त्याच्या पायावर गेलं पाहिजे. एवढं जर पालन करत नसेल तर त्याला पाया पडून घ्यायचा अधिकार नाही. कीर्तनकार इतका विनम्र पाहिजे, तो पाया पडू शकत नाही, पण मन तर जाऊ शकतं त्याच्या पायावरती. त्याचं मस्तक आपल्या पायावर यायच्या अगोदर आपलं मन त्याच्या पायावर गेलं पाहिजे, त्याला पाया पडून घेण्याचा अधिकार आहे. लोक पाया पडतात, नको त्या वस्तू देतात, खायला देतात, सन्मान. आणि विशेष करून कीर्तनामध्ये महाराज, मी पहिले हार साधे असायचे, मी माझ्या लहानपणामध्ये जे कीर्तन ऐकले ना साधे. आता हारचे अशी एवढ येतात महाराज, ते मनुष्याच्या उंचीपेक्षा जास्त. मग ते इकडून दोघं जण धरणार, इकडून दोघं जण धरणार, ते फोटो काढणार, त्याच्यामध्ये फोटो काढणारे घुसणार मध्ये. आणि या पद्धतीमुळं, या सन्मानामुळं
कीर्तनाचं महत्व नाही आलं, मान्यतेचं महत्व आलं. भगवंताचा महिमा कीर्तनामध्ये वर्णन करायला पाहिजे. तिथं महाराज मान बडाई रचनेचे अधीन असे जे परमार्थाला खाली आणणारी अशी साधनं सुरू होते, विकार सुरू होतात महाराज. म्हणून नुसतं भोजनावर तर कंट्रोल पाहिजे कीर्तन करायचा, पण जिथं कीर्तनाला गेला तिथं माळ घालू नये गळा, म्हणजे ही माळ नाही बरं का तुळशीची माळ तर गळ्यात पाहिजे. ती सुद्धा कीर्तनकारांनी महाराज, मी आत्तापर्यंत एकाही व्यक्तीला माळ घातलेली नाही एवढं वर्ष. ते म्हणा महाराज का बरं, बाकी सगळे माळ घालतात महाराज लोक, तुम्ही का घालत नाही? मी आत्ता जर माळ घातली एखाद्याला तर लोक लगेच म्हणतील दीनानाथ महाराजांचे गुरु आहे, आणि देवाला बाजूला करतील, माझा फोटो लावतील पूजेला. अरे गुरु आपले तुकाराम महाराज आहे, ज्ञानेश्वर महाराज आहे. आपलं काम आहे संतांकडं आणि भगवंताकडे लावणं. पण या मध्येच लोकांनी काय केलं, आपली स्वतःची पूजा सुरू केली. महाराज ज्ञानेश्वरीवर ठेवून घाला ना माळ, गळ्याच्या प्रत्येकाच्या गळ्यात माळ पाहिजेच, समाधीवर ठेवून घाला. ज्ञानेश्वर महाराज सर्वांचे गुरु आहे महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराज तर भगवान विष्णूचे अवतार आहे महाराज. त्याच्याही अगोदर त्यांचे गुरु कोण, हे कोणाचे अवतार आहे? विश्वाचा तो गुरु, विश्वाचा तो गुरु, स्वामी नोरते दातारू, स्वामी नोरते दातारू. हा विश्वाचा गुरु, विश्वाचा गुरु, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातार सदाशिवाचा. बस विश्वाचा गुरु. आपण रोज म्हणजे गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये म्हणतो ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ म्हणजे भगवान शिव, सगळ्यांचे गुरु आहे. आणि शिव अवतार आमच्या निवृत्तीनाथांचा आहे. निवृत्तीनाथ शिवाचा अवतार आहे, माऊली विष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. पण तसं नाथ परंपरेमध्ये आदिनाथ म्हणजे शिव, सगळ्यांचे गुरु. मच्छिंद्र त्यांचा, मच्छिंद्र विष्णूचा अवतार बरं का. मच्छिंद्राने बोध गोरक्ष केला, गोरक्ष शिवाचा अवतार. गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनीनाथ विष्णूचा अवतार. गहिनी प्रसादे निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथ महाराज शिवाचा अवतार. आणि ज्ञानदेव सारस्वत ज्ञानेश्वर महाराज विष्णू. असं शिव विष्णूची जोडी आली. हे गुरु असताना दुसऱ्याची आवश्यकता काय? आणि गुरु कधी मरत नसतात, तर मेलेले कधी गुरु नाही राहत महाराज. हे मरतात ते गुरुच नाही महाराज. संत परंपरा अशी महाराज. माऊली गेलेलं नाही, माऊली आजही आहे. तुकाराम महाराज आजही आहे. तुकाराम महाराज जर महाराज गेले असते तर 3 वेळा आले कसे मग? जगनाडे महाराजांसाठी आले, आमच्या भागीरथी ताईसाठी आले, त्याच्यानंतर आमचे निळोबारायांसाठी 42 दिवस अनुष्ठान केलं होतं महाराज. भगवान आले, भगवंताला परत पाठवलं. तुझ लागी येथे बोलविले कोणी, प्रार्थल्या वाचून आला असे का, तो कयाचा दावा करीत असे. तुकाराम महाराज वैकुंठातून 3 वेळा आले, म्हणजे ते गेले नाही आले नाही, आहे आत्ता. तुकाराम महाराज आहे, ज्ञानेश्वर महाराज आहे. त्याच्यामुळं कोणी गुरु बनायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही फक्त संतांकडे आणि भगवंताकडे देवाला कीर्तन करणे हे काम करायला पाहिजे. परंतु महाराज स्वतःचा सत्कार मोठे मोठे माळा घालून घेतात. तुकोबारायांना माहिती होतं घोर कलियुग येणार आहे, असं होणार आहे पुढं. म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये संकेत केलेला आहे. भूक
बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. हे कोणी? कीर्तनकाराने पालन करायचं. लोक तर लावणारच महाराज, पण त्याने जरी इशारा केला विनेकराकडे तर काय फरक पडला तरी. विनेकराचा अधिकार आहे, पण कीर्तनकार आपला सत्कार करून घेतात. आमचे रामसुखदाजी महाराज सांगायचे, मान बडा ही कुतरी, सबको खाया फाड. परमार्थामध्ये हे वाह वाह करतात ना, वाह वाह, चाल चांगली झाली का वाह, वाजवलं चांगलं का वाह, कीर्तनकारणे मध्ये का वाह वाह. हे वाह वाह नाहीये, कुत्रं भुगतं ना वाह वाह, हे वाह वाह आहे, वाह वाह नाहीये. सबको खाया फाड, मान बडा ही कुतरी, सबको खाय. महाराज हे कशासाठी पाहिजे? महाराज स्तुती करण्याची पद्धती, मानबडाई करणे. कीर्तनकार महाराज कीर्तन सुरू झाल्यावर नाव घ्यायला सुरुवात करतो. पार सरपंचापासून तर गायक वादक सगळे, मी कोणाचंच घेत नाही. काय फरक पडला? स्तुती करावी परमेश्वराची. स्तुती अथवा निंदा करावी देवाची. स्तुती अथवा करावी देवा. स्तुती अथवा निंदा करावी देवाची. स्तुती अथवा करावी देवा. देवाची करा, निंदाही करायची ठरली तर देवाची करा. महाराज निंदेना देखील उद्धार झालेले शास्त्रामध्ये फार उदाहरण आहे. शिशुपाल महाराज भगवंताला शिव्या देत होता, परंतु भगवंताच्याच महाराज ज्योतीमध्ये विलीन झाला. तो भगवंताच्या धामाला गेला. कारण का? कारलं साखरेचं जर असले ना महाराज, आहे कारलं पण साखरेचे खालं तर गोडच लागणार, कडू नाही लागणार महाराज. तसं भगवान सद्घन चितघन आनंद घन असल्यामुळं त्याची स्तुती करा, निंदा करा महाराज. जसं भगवान सर्व सुखाचे आगर आहे महाराज, दुःख माहीतच नाही भगवंताला. सूर्याने कधी अंधार बघितला का? सूर्य न देखे अंधकारा, सूर्य न देखे अंधकारा, सूर्य न देखे अंधकारा, सूर्य न देखे अंधकारा.
आम्ही घे सियारा, आम्ही घे सीतारा, हे मरे हरिदासा हे हरिदासा सूर्य न देखे अंधकारा. जसा सूर्याला अंधकार दिसत नाही, परमात्म्याचे महाराज कधी दुःख पाहत नाही. मला सर्व सुखाचे आकार. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर डायरेक्ट देवाला. आमचे एक संत होऊन गेले उत्तर भारतामध्ये, ते दुनियेच्या बाबतीमध्ये शब्द वापरायचे, जो दिखे वो कुछ का कुछ और जो नहीं दिखे वही सब कुछ. म्हणजे परमात्मा दिसत नाही, परंतु तोच काही सर्व काही असल्यामुळं त्याची स्तुती, त्याचीच निंदा. म्हणून कीर्तनकाराने आपली महाराज पूजा करून घेऊ नये. बुक्का लावू नये, भाळा, माळ घाल, माळ म्हणजे तुळशीची नाही बरं की, फुलाची माळ घालतात नाही, ही माळ घालू नये. गळा. आता किती कीर्तनकार पालन करतात महाराज, लोकांनाही माहिती नाही कीर्तन करतं. गतानुगतिके लोके. कारण संत वचनानुसार प्रयोग करायला कोणी तयार नाही. अलीकडे काळाची आवश्यकता आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढं माहीत झाले, मला तर सध्या 50-60 लोक अशी मिळाली का जे भाडंसुद्धा घेत नाही, स्वतःच्या भाड्याने. असे जवळजवळ 600 लोक आहे का भाड्यापुरते घेतात. तशी तर हजारोची संख्या महाराज कीर्तनकार. बाकीची मग तुम्ही आता मग गिनती करून घ्या. काही न मागणारे पुष्कळ आहे, पण 1 नंबरचे महाराज जे आहेत. तेव्हा आपला सत्कार करून घेऊ नये या अर्थानं दुसरं चरण आहे. तिसरं चरण, आता त्यावेळेला मात्र प्रवास जो करायचे ते घोड्यावर करायचे, बैलगाडीमध्ये करायचे. आणि म्हणून बैलगाडीमध्ये बैलाला चारा लागायचा, घोड्याला दाना लागायचा. आता डिझेल, पेट्रोल पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल महाराज मग असं जर करायचं, आपल्या खर्चाने जायचं, डिझेल पेट्रोल कीर्तन करायला परवडणार कसं काय? मग करायचं बंद करून टाक. नाही परवडत तर कीर्तन करायचं बंद करून टाक. म्हणून संतांनी महाराज आपापला व्यवसाय सोडला नाही. संत परंपरेमध्ये पहा तुम्ही, नरहरी महाराज सोनाराचा व्यवसाय करायचे, नामदेव महाराज शिंप्याचा व्यवसाय करायचे, गोरा कुंभार कुंभाराचा व्यवसाय करायचे. एकाही संतांनी आमच्यासारखे भगवे घातले आणि घरदार सोडून नाही गेले. लक्षात घ्या, संत मालिकेमध्ये व्यवसाय सोडण्याचं कुठं महाराज उदाहरण नाही. प्रपंच करावा नेटका, लावावा परमार्थाचा चटका. परमार्थ केला पण कमाई करून केला, कीर्तनाचे पैसे घेऊन नाही केला महाराज. संत मालिकेतले आपल्या महाराष्ट्रात ज्ञानोबारायांच्या काळात, तुकोबारायांच्या काळात जेवढे संत आले, एकानेही समाजाकडून पैसा घेऊन परमार्थ केला नाही, स्वतःच्या कमाईतला केला. अलीकडं काय केलं माहिती का? जसे नेते लोक तुम्हाला लुटतात ना महाराज, समाज शोषण करतात, तसे महाराज लोक शोषण करायला लागले. ते राजनीतीच्या नावावर, ही धर्मनीतीच्या नावावरती. फक्त एकाची सोन्याची बिडी आणि एकाची लोखंडाची बिडी, दोघंही बंधनाचे महाराज. म्हणून फक्त संत मतानुसार जर जीवन चालायचं असेल, आपलं जीवन सफल बनवायचं असेल, तर फक्त संत मत, दुसरं कोणतंच नाही. प्रशस्त मार्ग, बिना अडचणीचा, अगदी राजमार्गासारखा धोपट, का ज्या मार्गाला वेदमत आहे, शास्त्रमत आहे, पुराणमत आहे, महाराज सगळ्यांचं अनुकूलता आहे, असं संत मत. आणि त्याने जो मार्ग ना महाराज दाखवला ना, मार्ग दावूनी गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून
संतती. बाकीचे मार्ग कसे सांगू का मी. महाराज एका ठिकाणी वन वे ट्रॅफिक होता. वन वे ट्रॅफिक समजतं ना तुम्हाला. रस्त्याने एकच गाडी जाऊ शकते इतका रस्ता असताना म्हणतात वन वे ट्रॅफिक. दुसरी गाडी ते क्रॉस होऊ शकत नाही. मग जायचं एका रस्त्याने यायचं एका रस्त्याने त्याला वन वे ट्रॅफिक असा रस्ता होता. पण तो रस्ता असा होता की थोडं जंगलातून आणि तिथं एका श्रीमंताची गाडी जात असताना रस्त्यामध्येच चिखलामध्ये फसली. मागे होईना आणि पुढे होईना. आता जंगलात फसल्यावरती त्याला वाटलं तर सहाय्य कोण करणार. त्याने इकडे तिकडे बघितलं एका आंब्याच्या झाडाखाली 4 जण बसले होते पत्त्या खेळत. त्याला वाटलं बरं झाली तर आहे कोणतरी. हाक मारला इकडे या म्हणे थोडा धक्का लावा म्हणे. तर ते आले आणि त्यांनी जोर लावून धक्का त्या गाडीला मारला. गाडी बाहेर निघाली आणि गाडी स्टार्ट करून तो जायच्या अगोदर त्याला वाटलं एवढे जंगलात हे लोक सापडले देवासारखं त्यांनी काम केलं म्हणून प्रत्येकाला 500-500 रुपये दिले. मला संकटातून आमची गाडी काढून दिली आणि सहज विचारलं तुम्ही करता काय म्हणे. म्हणे हेच काम करतो. तुमची गाडी गेली का आम्ही पुन्हा पाणी सोडणार म्हणे. दुसऱ्याची गाडी अडकली का आम्हालाच बोलवणार पुन्हा. दुसरे रस्ते तुमच्या गाड्या अडकवायचं काम करतात आणि महाराज काढायचं. बाकी संत प्रणित मार्ग आहे. मला कोणाला अडकवत नाही. बस शेवटपर्यंत परमात्म्यापर्यंत. म्हणून दयानिधी संतती. मार्ग दावून गेले आधी दयानिधी. आणि म्हणून कीर्तनकारांनी लोकांकडून पैसा घेऊन प्रवास करण्यापेक्षा शक्यतो आपल्याच खर्चाने जाऊन जर केला काळाच्या प्रभावामध्ये. म्हणून मी 3 प्रकारचे सांगितले ना. ही पासिंगमधले सांगितले. ठीक आहे आपल्या खर्चाने नाही तर भाड्यापुरते कोणाला घेऊन याच्यापेक्षा खाली दिले तेवढे घेऊन. पण ठरवणारे एवढे बदमाशे महाराज यांची एवढी मोठी लॅबी आहे. हे सत्य मानायला तयार नाही. संतवाणी मानायला तयार नाही. निब्बर झालेले आणि मेजॉरिटी असल्यामुळं हे दबायला लागलेत बाकीचे लोक. म्हणून माझी इच्छा आहे की संपूर्ण सप्ताहामध्ये एक निष्काम कीर्तनकार नकोय. 8च्या 8 कीर्तनकार निष्काम ठेवायचे. बिलकुल पैसा घेणार नाही. अशी क्रांती गावोगाव करण्याची आवश्यकता आता सुरू झाली. मीच आता महाराज अनेक ठिकाणी करून राहिलेलं हे काम. ज्या गावाला बिलकुल फ्रीमध्ये कीर्तनकार पाहिजे 8च्या 8 माझ्याशी संपर्क करा. मी तुम्हाला देईल. फक्त एक काम करावं लागेल. रामकृष्ण हरी जप लिहून द्यावा लागेल थोडासा गावांमध्ये. भजन लिहून दिलं तर तुम्हाला कीर्तनकार पुरवायचं काम मी करतो. परंतु महाराज त्यावेळेचं जे वर्णन आहे की त्यावेळेला घोडागाडी बैलगाडी किंवा घोडे जे प्रवासाला वापरायचे यांना चारा सुद्धा मागायला दाना सुद्धा मागायला परवानगी नाही. याचं प्रतिपादन अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये.
वृषभासी दाना तृण मागो नये जाना. तृण म्हणजे गवत. घोड्याला दाना लागतो, हं? बैलांना गवत लागतं, ते सुद्धा घ्यायचं नाही. म्हणजे अलीकडच्या शब्दात पेट्रोल डिझेल सुद्धा लोकांकडून न घेता कार्यक्रम करायचे. आहे का आचारसंहिता पालन करायची, कीर्तन करायची तयारी? तुकोबरायांचे शब्द आहे, फालतू नाही मारा. आणि याच्यावरतीही तुम्ही म्हणाल ठीक आहे आम्ही पेट्रोल डिझेल नाही, पण नोटा. शेवटच्या चरणात महाराज कळस केला तुकोबराय. नुसते घेणारे नाही, देणारे सुद्धा. जसं भजनाच्या बाबतीत एक प्रमाण येतं महाराज, भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. तसं कीर्तनाच्या बाबतीमध्ये हे प्रमाण आहे. काय? शेवटचं चरण. तुका मने द्रव्य तुका मने द्रव्य द्रव्य घेती देती तेही नरका जाती. आता ते तर एकटा जातो महाराज, पण देती. खरं बोलू का मी आता कीर्तनाच्या, खरं बोलू का असं म्हणावं लागतं, परंतु या गादीवर खरंच बोललं जातं महाराज. कारण महाराज हे लोक बोकाळले का माहिती आहे का? समाजाचा स्तर खालावला. जसं व्यवहारात म्हटलं जातं ना, जे तुम्हाला हवं ते आम्ही द्यावं. लोक विनोदी कीर्तनकार पसंत करायला लागले, महिलांची कीर्तनं पसंत करायला लागले. महाराज ज्यांचं कीर्तन आज होतं ना, एकमेव महात्मा आहे का महिला ज्या सप्ताहामध्ये कीर्तन करतात ते त्याचं कीर्तन करत नाही. आमचे परमपूज्य बाबा माधव बाबा विशेष आहे. आणि त्यांनी जे आत्तापर्यंत चालवलंय कीर्तनाच्या बाबतीमध्ये, त्यांनी स्वतःही कधी मागितलं नाही. आणि असेच कीर्तनकार त्यांनी ठेवले का जे मागत नाही ते. आपल्या समाजापुढे मोठा आदर्श निर्माण केला आहे बाबांनी. परंतु अलीकडे जे धंदे सुरू झालेत महाराज, याचं कारण आहे आपण लोकांनी त्यांच्या सवयी. मी आता नवरात्रामध्ये ऋषिकेशला होतो, गंगाजला व्रत करत असतो. मला एकाचा फोन आला आमच्या तालुक्यातल्या. म्हणे महाराज नवरात्रात कीर्तन झालं, एकच महाराज 60,000 रुपये घेऊन गेला म्हणे, पिंगळा गाणारा. महाराज याचं कारण काय माहिती का? तुम्ही देता म्हणून ते घेतात. म्हणून घेती दोषी आहे, पण देती तेही नरकात जात. चांगलं काम करावं आणि नरकात जायचं. कीर्तन ठेवायचे नरकात जायचं, कीर्तन करायचे आणि नरकात जायचं. अजून तरी वाचा. मला एक जण म्हटलं, मग महाराज तुम्ही बी तर सुरुवातीला दिले तेवढं कोण घेत होते. म्हटलं मी गटांगळ्या खात आलो,
पण शेवटी माझ्या हाताला लागलं म्हटलं. एखादा माणूस नदी पार करत असला आणि एखादी अशी जशी ह्या जटा आहेत ना, हे अशी जर एखादी मुळी जर लागली पण तो पार झाला तर तो बुडला नाही मानला जात. शेवटी का नाही, या ना आता याच्यामध्ये हिंमत असेल तर या. पण चांगले चांगले महाराज काही काही बहाणेबाजी करतात, नाही नाही आम्हाला संस्थान चालवायचे. अरे नाही, तुम्ही न मागता जर महाराज कार्यक्रम केले ना, जेवढं कार्यक्रमाचे त्याच्यापेक्षा जास्त मिळतील तुम्हाला. माझा अनुभव आहे. पैशाची कमी नाही, लोक फार उदार आहे महाराज. अच्छा, तुम्हाला पैसे कोणाला दिवशी वाटतात, मागणाऱ्याला का न मागणाऱ्याला? भिकाऱ्याला दिवशी वाटतात का? भिकारी मागत राहतो ना, पुढे हात राहतो. न मागणाऱ्याला निष्कामपणा. तुम्ही महाराज वास्तविक कीर्तनकार निष्काम बनला, सारी दुनिया त्याची सेवा करायला लालायत होईल. महाराज अशाबद्ध वक्ता धाक श्रुती याच्या चित्ता. म्हणून द्रव्याच्या बाबतीमध्ये निरासक्त राहायला पाहिजे, जी संतांची परंपरा आहे. महाराज तुकाराम महाराजांना काय आवडतं? काही न मागे कोणाशी, तोच आवडे देवाशी, न मागे तयाची रमा होये दासी, असे प्रमाण येतात महाराज. आणि आमचे ते एक काव्य होऊन गेले, त्यांनी तर काय काय वाईट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मागणं वाईट म्हटलेले. बुरो प्रेम को पंथ बुरो जंगल में वासो, बुरो प्रेम को पंथ बुरो जंगल में वासो, बुरो नारी से में बुरो मूरख में हास, बुरो सुमति सेव बुरो भगिनी घर भाई, बुरी नार कुलच सास घर बुरो जमाई, बुरो पेट पंपाल बुरो शूरन में भागनो, कवि गंग कहे सुनो शाह अकबर, सबसे बुरो मांगनो बुरो, सबसे बुरो मांगनो बुरो, सबसे बुरो मांगनो बुरो. ती म्हणाल काय म्हटले, आम्हाला काहीच कळालं नाही. बुरो वैश्विक प्रेम आहे ना महाराज. काय काय वाईट, बुरो म्हणजे वाईट. प्रेम को पंत बुरो जंगल में, जंगलामध्ये एखादा फसला महाराज, किती कठीण आहे, फसला त्यालाच माहिती. बुरो नारी से स्त्री बरोबर स्नेह करणं वाईट. मूर्ख से हासो, मूर्खाबरोबर हसणं वाईट. बुरो प्रेम को पंत बुरो जंगल में वासो, बुरो नारी से नेह बुरो मूर्ख में हासो, बुरो सुम की से, सुम म्हणजे कंजूस, कंजूसाची सेवा करणं वाईट. बुरो सुम की सेव बुरो भगिनी घर भाई, भावानी बहिणीच्या घरी कामापेक्षा जास्त राहणं वाईट आहे. बुरो सुम की सेव बुरो भगिनी घर भाई, बुरी नार कुलच्छ, कुलक्षणी स्त्री वाईट. बुरी नार कुलच्छ सास घर बुरो जमाई, सासूच्या घरी जावाई वाईट आहे, लक्षात घ्या. बुरो पेट पंप, पोटासाठी जगणं वाईट केवळ. बुरो शूरन में भागनो, रणातून शूरांतून पळून जाणं महाराज. शूर ओळखावा रणी, संत ओळखावा मरणी, सती ओळखावी सरणी. बुरो पेट पंपाल बुरो शूरन में भागनो, कवी गंग कही, गंग कहीची कविता आहे बरं काय. कवी गंग कही सुनो शाह अकबर, सबसे बुरो मांगनो बुरो, सबसे बुरो मांगनो. सगळ्यात वाईट मागणे. कीर्तनकार काय करतात महाराज, नोटा जर कमी आल्या ठरल्यापेक्षा तर महाराज गाड्या घेऊन येतात 5-5, 10-10 किलोमीटर मागे. काही काही तर पट्टे असे महाराज घरी करतात लोकांना प्रभाव टाकण्यासाठी. आता आमच्यासारखे दुपारीच येतात, मुक्काम करतात, दुसऱ्या दिवशी जातात. पण काही पठ्ठे आल्यावरती टायमाला येतात, तरी पण गाड्या बाहेर उभे करतात. लोक अभंग्या म्हणतात महाराज अजून दूर आहे. लोकांची उत्सुकता वाढली पाहिजे, महाराज अजून आले नाही, महाराज आले नाही. गाडीतच फेटा बांधणार, मग येणार, लोकांवर प्रभाव टाकणार, लगेच पण गाडीत बसणार. गाडीचं त्यांचं पाकिट दिलं पाहिजे, तिथंच मोजून पाहणार. सगळे नरकात जाण्याची काम आहे महाराज, लक्षात घ्या. ही महाराजगिरी आता बरं वाटतंय, पण शेवटी महाराज भगवंताच्या दरबारामध्ये देर आहे लेकिन अंधेर नाही. भोगावा लागेल या लोकांना, लक्षात घ्या. शहाणे असतील तर तुम्ही तरी वाचा, कमीत कमी आशांची ठेवू नका कार्यक्रम. याच्यासाठी मी अभंग घेतला की द्रव्याच्या बाबतीमध्ये महाराज
याच्यामध्ये मी एका चांगल्या कीर्तनकाराला बोललो बरं का, प्रेमाने. माझ्यावरती सगळेच प्रेम करतात. म्हटलं महाराज कशाला मागता तुम्ही, दिलं तेवढं घेत जा ना, काय कमी आहे. त्यांनी उत्तर मला दिलं, म्हणे महाराज मी जर कीर्तनाचे पैसे ठरवून घेतले नाही तर माझ्या कीर्तनाला किंमतच राहणार नाही म्हणे. तुम्ही आमच्यापेक्षा खूप चांगलं सांगता म्हणे, परंतु आमच्या कीर्तनाला किंमतच पैशामुळे. मी त्याला म्हटलं तू 100% खरं बोलतो पण 100% खोटं बोलतो. तो म्हणे महाराज दोन्ही कसं काय बोलत, खरं बिन खोटं बिन. म्हटलं बरोबर, तुझ्या कीर्तनाची किंमत पैशामुळे आहे, परंतु तू पैशाचा महिमा वाढून राहिला, देवाचा नाही महिमा वाढून राहिला. कीर्तनकाराने देवाचा महिमा वाढवला पाहिजे, पैशाचा नाही. महाराज आमच्या रामसुखदासजींच्या बरोबर मी राहिलो, स्वामी रामसुखदासजी बरोबर. मुंबईला कार्यक्रम चालू होता, अंधेरीला सत्संग चालू होता, आणि राजस्थानमध्ये दुष्काळ पडला होता. आणि एकाने 10 लाख रुपये गायींच्या सेवेसाठी दिले. तो म्हणे स्वामीजी माईकवरून सांगा की गायीच्या सेवेला पैसा द्या म्हणजे गायी वाचल्या जातील. स्वामीजीने उत्तर काय दिलं माहिती आहे का, पैशावाल्याने अवश्य गोसेवा करावी, परंतु माझ्या तोंडाने मी चांगल्या कामासाठी सुद्धा पैसा द्या असं म्हणणं हे खाटकाचं काम आहे, साधूचं काम नाही म्हणे. चांगल्या कामासाठी सुद्धा पैसा मागणं हे खाटकाचं काम आहे, साधूचं काम नाही म्हणे. मी देवाचा महिमा वाढवायला आलोय, पैशाचा नाही. अलीकडं कीर्तनकारांनी पैशाचा महिमा वाढवला आणि देवाचा कमी केला, आणि म्हणून ते नरकाला जातील आणि दुसऱ्याला घेऊन जातात महाराज. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती, बुक्का लावू नये भाळा माळ घालू नये गळा. महाराज किती सांगितलं, शेवटी पालन करायचं की नाही हे तुमच्यावर आमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही नाही दिले तर ते कुठून घेणार, तरी तुम्ही देतात म्हणून घेतात. सगळी मजा त्यांची तुमच्यावरती आहे, म्हणून कृपा करून तुम्ही बंद करा. आता असे गावोगाव व्हायला पाहिजे, यांचे धंदे बंद पडायला पाहिजे. भगवान अशी परिस्थिती निर्माण करावी, असे कीर्तनकार तयार होऊन राहिलेत, व्हावेत. संस्थेच्या बाबतीमध्ये मला एक चांगलंही वाटत, संस्थेच्या शिक्षकांना पगार नाही, विद्यार्थ्यांना फी नाही. पण आता माझा तर संस्थेचे संबंध, मी उत्तर भारतामध्ये शिक्षा दीक्षामध्ये झाली सगळी, पण ज्यांचा संस्थेचे संबंध आहे माझा निरोप पाठवा त्यांना. कारण गीतेमध्ये सांगितलेलं यज्ञत आचरिते श्रेष्ठ तत्वदेवे तरोजन, जसे श्रेष्ठ आचरण करतात तसे विद्यार्थी करतात. शिक्षक पगार नाही घेत, पण कीर्तनाला गेल्यावर पैसे घेतात. शिक्षकाने पहिला आदर्श ठेवायला पाहिजे, कीर्तनाला गेल्यावरती पैसे स्वीकारायचे नाही का विद्यार्थी पालन करते. शिक्षक महाराज पैसे घेतात हे मी ऐकलेले त्यांचं, मला माहिती नाही, परंतु ते स्वीकारतात. ते मागे जर नसले तरी स्वीकारतात. त्याने जर बिलकुल पैसा घ्यायचा नाही, जर ठीक काम केलं तर विद्यार्थ्यांसमोर आदर्श राहील. असं करावं माझी अशी अपेक्षा आहे. आणि द्रव्याचं महत्त्व महाराज, पैसा सगळ्यात, महाराज पैसा किती असला, एखाद्या माणसाला अन्न दिलं, पाणी दिलं, वस्त्र दिलं, निवारा, सगळं बाकी सगळ्या वस्तू दिल्या आवश्यक, आणि एकही पैसा दिला नाही, जगू शकेल का नाही. आणि एकाला या मंडपाच्या इतकं जर नुसतं नोटाचा ढिगारात एकट्याच्याच मालकीचा देऊन टाकला, पण त्याला अन्न द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही, बस जगल का तो, नोटा खाईल का तो. पैशाची किंमत वस्तू आहे म्हणून पैशाची किंमत. ज्या पैशाने वस्तू येत नाही त्या पैशाला काहीच किंमत नाही. वस्तूची किंमत व्यक्ती आहे म्हणून. जी वस्तू व्यक्तीच्या उपयोगाला येत नाही, चांगलं अन्न आहे आणि खायला कोणी नाही, चांगले कपडे परिधान करायला कोणी नाही, त्या वस्तूची किंमत नाही. पैशाची किंमत वस्तूमुळं, वस्तूची किंमत व्यक्तीमुळं. व्यक्ती याला नाही म्हणत, 2 हात जोडले, खाली पाय जोडले, डोकं जोडले, याला व्यक्ती नाही म्हणत. ज्याच्यामध्ये विवेक नाही त्याला व्यक्ती नाही म्हटलं. व्यक्तीची किंमत विवेकामुळं, आणि विवेकाची किंमत सत्यामुळं, परमात्म्यामुळं. पैशापेक्षा वस्तू श्रेष्ठ, वस्तूपेक्षा व्यक्ती श्रेष्ठ, व्यक्तीपेक्षा विवेक श्रेष्ठ, आणि विवेकापेक्षाही सत्य परमात्मा श्रेष्ठ. म्हणजे परमात्मा सगळ्यात वर, पैसा सगळ्यात खाली. लोकांनी उलटं केलंय, पैशाला केलं वर आणि देवाला केलं खाली. म्हणून दुर्दशा आहे महाराज. म्हणून किती चर्चा केली, आपण सगळ्यांनी ठरवायचं आपल्या गावामध्ये पैसा न घेणारेच कीर्तनकार बोलवायचे. आणि महाराज भलेही
आता काही काही ते असे असतात का सुरुवातीलाच कार्यक्रम त्याला करतात, त्यांना अंग नसतं सांगण्याचं गायनाचं सगळं, तरी परंतु जर तत्वपालन केलं आणि नाही शक्य झालं ना तर सप्ताहच बंद करून टाका, फक्त रामकृष्ण हरी म्हणा. कसं म्हणायचं, रिहर्सल करून जाऊ का, टाळी वाजून. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. टाळी. कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी हरी जय बोल. राम कृष्ण हरी, टाळी टाळी. कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, बोलो राम कृष्ण हरी. बोले राम कृष्ण हरी. गाओ राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण हरी. कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. त्या पांडुरीला आता जो सप्त चालू आहे ना, तिथले ते आमचे भैरवनाथ गिरी महाराज ते ना, त्यांनी सप्ताहच बंद करून टाकले होते. महाराज पैसे घेतात नाही हे लोक, सप्ताह बंद, अखंड 8 दिवस कीर्तन ठेवायचे फक्त. आणि आत्ता त्यांना मिळाले निष्काम लोक म्हणून त्यांनी सप्ताह चालू केले. वर लिहिलेले पण निरपेक्ष पाकिटमुक्त महाराज. आपण हे असं करू शकता म्हणून मी तुमच्यावाला एवढा वेळ घेतला. करावा अशी माझी अपेक्षा आहे. मी बोलून उतराई, कराल तर तुमचा लाभ, नाही कराल तर तुमची हानी. मला काही फरक पडणार नाही, परंतु संत मत मी तुमच्या पुढं मांडलं. असं संतांचं मत आहे. आता समय होत आलेला आहे. एकदा पांडुरंगाचं भजन, माऊलीचं, आपल्या संतांचं भजन आणि कार्यक्रम आपल्याला वेळेत संपवायचा आहे. कारण एवढी गर्दी ही कीर्तनासाठी नाही. मला माहिती आहे ह्याच्यामध्ये किती टक्के जेवायला आले तर किती टक्के कीर्तनाला आलेत. महाराज 7 ते 9 कीर्तन ठेवल्यानंतर गर्दी जी वाढली, ह्याच्यामध्ये याला एक कारण आहे. काही 10 मिनटं 5 मिनटं अगोदर येऊन बसतात. आता संपणारे पंक्ती बसणारे प्रसादी भगत, पण हरकत नाही. भाय कुभाय अनकाल सहू, नाम जपत मंगल दिसिद सहू. भगवंताचं नाव मंगल करतं. या दृष्टीनं सगळ्यांनी प्रेमाने विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज